झी मराठी, चर्चा ही होणारच। हातकणंगले पंचायत समिती आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। या निवडीसाठी इच्छुकांनी विविध पक्षांच्या नेत्यांकडे संपर्क वाढवलाय। स्वीकृत सदस्यपदासाठी अनेक इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय। परिणामी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीवेळी अनेक सभा घेतल्या। त्यावेळी तालुक्यातील अनेक नेत्यांच्या वारसदारांना जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्यत्वाचं आश्वासन दिलं होतं। परिणामी त्यांची सत्ता सध्या जिल्हा परिषदेवर आहे। त्यामुळे सदर राजकीय नेत्यांच्या वारसदारांना स्वीकृत सदस्यपद देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांच्यासह मुख्यमंत्री पाळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्वीकृत सदस्यपदासाठी सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींची नावं चर्चेत आहेत। विविध राजकीय पक्षांकडून सामाजिक समतोल, स्थानिक प्रतिनिधित्व आणि संघटनात्मक योगदान या निकषांवर उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। दरम्यान अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर होणार असल्यानं इच्छुकांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुंबई इथं भेटीगाठी सुरू आहेत। समर्थकांकडून आपापल्या उमेदवारासाठी प्रयत्न सुरू आहेत। स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणातील पुढील समीकरण स्पष्ट होणार असल्यानं या प्रक्रियेकडे सर्व पक्षांचं, नागरिकांचं लक्ष लागलंय। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे।